आणि यानंतरची बातमी पवई हिरानंदानी मधून आहे। पवई हिरानंदानी इथं अनेक ईव्हीएम मशीन बंद असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संताप व्यक्त केलाय। बूथ क्रमांक 157 मधलं ईव्हीएम मशीन बंद आहे आणि त्यामुळे मतदारांमध्ये संताप आहे। व्हिडिओतून आदेश बांदेकर यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केलाय। मी आता पवई केंद्रावरती आहे। हिरानंदानी सारखा सुशिक्षित एरिया आहे आणि या ठिकाणी सगळ्यांची एकंदरीत रिएक्शन आपण बघितली तर इकडची 58, 57 ही जी मुख्य सगळी जी यादी आहेत या सगळ्या बंद झालेल्या आहेत। सगळ्या मशिनरी बंद आहेत आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने काय रिएक्शन आहे। आम्ही इकडेच उभे आहोत, उन्हात उभे आहोत आणि कोणी उत्तरच देत नाही। झोनल ऑफिसर काय करतायत, अश्विनी काय करतायत माहिती नाही। वी आर जस्ट वेटिंग फॉर लास्ट 2 आवर्स। हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिनरी बंद झालेल्या आहेत आणि इथे कुठल्याही पद्धतीचं मतदान होण्यासाठी सकाळपासून अनेक लोक इकडे रांगेत उभे आहेत। वयस्कर लोक परत निघून गेली आहेत। 3-3 तास कितना आप 3 hours we are waiting. And nobody is responsible. Nobody is saying. Some answer, someone to tell that it is working, not working. एक ही मशीन पे काम चल रहा है तो 57 का बूथ तो टोटल बंद है। टोटल आप कितने घंटे से? मैं 3 घंटे से हूँ। 3 तास झाले प्रत्येक जण रांगेत उभा आहे आणि इथे कुठल्याही पद्धतीचं काहीही होत नाहीये। कुठे आहेत अश्विनी मॅडम? तुमची काय प्रतिक्रिया आहे मॅडम? आम्ही अश्विनी मॅडमला शोधून आलो, त्या कुठे आहेत आणि कोणाला माहिती नाही। कंडिशन आहे। Nobody will come back. Nobody. I'm also going to come back. No, never. We should vote, but then तर गेल्या 2 ते 3 तासांपासून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळत नसल्याचा संताप हिरानंदानी मधल्या या मतदारांनी व्यक्त केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।